दाखवलं होतं का नाही, म्हणजे काय बरं ते 2 असले की काय करायचं? हा 2 असले की वॉल पंप वगैरे काय ऍड केला होता का आपण त्यात? नाही काय नाही केलं. तुमचा बँक होता आणि स्विच होता. काहीच नाही केला. वॉल आणि पंप सुद्धा ऍड करूया की, कारण काय होणार की वॉल आणि पंप शिवाय थोडीच ती होणार आहे. ओके. है ना. वॉल आणि पंप शिवाय ती काय वर्किंग होणारच नाही, कारण वॉटर फिलिंग करायचं आहे तर वॉल आणि पंप पाहिजे. बरोबर आहे ना. दिसायला पाहिजे वाटतं फील व्हायला ते दिसायला पाहिजे. अगदी बरोबर. मग आता फिलिंग होताना दिसायला पाहिजे तर आपल्याला एक प्रोग्राम ऑलरेडी केलाय, करण्यात वेळ घालवत नाही, डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. चालते रे. ओके. मध्ये राहिला संकेत आले. एक 2 मिनिटं द्या. एक एक्झाम्पल तुमचं काल झालंयच. ओके, ते आपण इथं घेऊया. ही सगळी एकत्र येतात का काही? होय, संकेत आणि आधी एका गावात राहतात ना. आणि कॉलेजला बस नाही येतो स्टॉप वर त्याला येताना की नाही सांगत. मग तर भारी झाला पाहिजे. हा मला वाटलं येतात नाही, येतात 8:30 म्हटल्यावर नाही. माझी नाईट होती सर, त्यामुळे आलो इकडे डायरेक्ट घरी. काय म्हटला? नाईट होती हो, त्यामुळे डायरेक्ट घरी आलो इकडे. नाही बरोबर बरोबर, काय हरकत नाही. घ्या चालू झाले तुम्ही झाले बाबा. काल एक एक्झाम्पल मी केलं दाखवतो आणि आज तुम्हाला बरेचसे टास्क करायचे आहेत. ओके, आज संपले नाही नाही संपते कुठला, अजून एक 2-3 दिवस लागतील. ओके, 2 दिवस तरी लागतीलच. तर बघा इथं रन टाइमला घेतोय मी हा प्रोजेक्ट. आता ऑलरेडी याच्यामध्ये मी एक पंप ठेवलाय. हा एक पंप ठेवलाय, दिसतंय पुढे इकडे होता म्हणजे. ओके, हा पंप कुठून घेतला, हे कुठून घेतलं, या सगळ्या गोष्टी दाखवतो. ओके, माझी स्क्रीन सगळ्यांना दिसते गाईज? दिसते तर दिसते. हा असा एक त्याच्यामध्ये रेक्टँगल जनरेट केला आणि याला मी कलर फिल केलाय फक्त. बरोबर आहे ना. व्हाईट ग्रे कलर होता त्याला. ओके, त्यानंतर याला आपण इथं काय केलं, क्लिक केलं, सिम्बॉल फॅक्टरी मध्ये गेलो, पंप घेतला. राईट, तर पंप कुठे आहे बघा इथे पंप. राईट, पंप आहे आपल्याकडे. कोण आले रे? पंप घेतलाय. बोला की पलीकडं हो, तिकडं. हा हे पंप घेतो, ठीक आहे ना. वर्टिकल पंप घेतला, राईट क्लिक केलं आणि सेल सिम्बॉल ब्रेक सेल घेतला. ओके, ब्रेक सेल केलं. त्याला पंप म्हणजेच काय असेल की आता याला ऑन ऑफ फंक्शन असणार आहे ना. एक पाण्यातला पंप आहे आणि याला मी काय डिझाईन केलं ते या पद्धतीनं एक जस्ट रेक्टँगल घेऊन जस्ट डिझाईन केलं. असा घेऊन असा वॉलला कनेक्ट केलाय. बरोबर आहे ना. समजलंय? हा पंप कसा घेतला, हा रेक्टँगल कसा घेतला, काय प्रॉब्लेम आहे? त्याचबरोबर इथं वॉल सुद्धा घेतला. राईट, वॉल घेण्यासाठी आपण काय केलं, सिम्बॉल फॅक्टरी मध्ये गेलो, वॉल ऍड केला. ओके, सो वॉल मध्ये काही हा एक वॉल घेतला. राईट, हा वॉल घेतला आणि त्याला ऍडजस्टमेंट केली. राईट क्लिक करून सेल सिम्बॉल ब्रेक सेल केलं आणि त्याला ऍडजस्टमेंट केली. बरोबर आहे ना. त्या ऍडजस्टमेंट केली तर आपण पंपला एक नाव दिलंय फिल कलर. फक्त हे डिस्क्रिट मध्ये दिलं का, फक्त ऑन ऑफचं फंक्शन दाखवणार आहे म्हणून. बरोबर आहे ना. सो फिल कलर काय ठेवलं, डिस्क्रिट. T1 नाव दिलंय,
ऑनला रेड ग्रीन, ऑफला रेड कलर ठेवलाय. या वॉलला मी काय केलं, डिस्प्लेट मध्ये गेलो आणि V1 दिलं. V1 काय आहे, ऑन कलर ग्रीन आहे, ऑफ कलर रेड आहे. ओके, V1 ठेवलेला ना, बरोबर आहे ना. V1 राईट. ह्याला काय मी द्यायला नाही, हे फक्त जस्ट एक्झाम्पल पर्पज साठी मी इथं घेतले होते. आता तात्पुरतं तरी मी इथनं काय करतो, बाजूला घेतो. काय हे आता तुमच्या तर काही युजचं नाहीये. ओके, तर मी याच्यामध्ये प्रोग्राम केला होता बघा या पद्धतीनं. स्विच ऑन केला की पंप आणि बॉल ऑन झाला पाहिजे, बरोबर आहे ना. स्विच ऑन केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, पंप बॉल ऑन झाला पाहिजे आणि फिलिंग व्हायला चालू झालं पाहिजे, बरोबर आहे ना. ज्याला 100% फिल होईल त्याला पंप वॉल स्विच बंद झाला पाहिजे आणि 0 लेवलला आले की ऑटोमॅटिक स्विच पुन्हा चालू झाला पाहिजे. बघा, स्विच ऑन केला, वॉल पंप चालू झाला, पंप आणि वॉल चालू झालाय, हे इन्क्रीमेंट व्हायला चालू झालं. 100% फिल झालं की काय होणार, हो स्विच वॉल हे बंद, बरोबर आहे ना. 0 लेवलला आलं की काय होणार, पुन्हा स्विच चालू होणार. स्विच चालू केला की पंप वॉल चालू होणार. सो दॅट्स वाय फिलिंग चालू होईल. सो ही प्रोसेस सुद्धा रिपीट केलेली तुम्हाला बघायला मिळते. ओके, आताचा तुमचा टास्क आहे की असे 2 टँक घ्यायचे, बरोबर. असे 2 टँक घ्यायचे आणि हे 2 टँकच्या बेसिसवरती तुम्हाला ऑपरेशन घडवून आणायचं. जसं की मी तुम्हाला एक टास्क काय दिलाय बघा, स्विच ऑन केला की पंप आणि वॉल ऑन झाला पाहिजे. टँक फिलअप व्हायला चालू झाला पाहिजे. 100% झाला, हे कालपर्यंत झालंय त्यामुळे मी आज काही रिपीट करत बसत नाहीये, बरोबर. याला मी स्क्रिप्ट हवी तर दाखवतो कशी लिहिली आहे. बघा, स्विच ऑन केला की आणि T1 ची व्हॅल्यू 100 पेक्षा कमी असताना P1 ऑन, V1 ऑन, T1 ची व्हॅल्यू +1 ने इन्क्रीमेंट. एंड इफ T1 ची व्हॅल्यू जर 100 झाली आणि स्विच 1 0 झाला, बरोबर आहे ना. T1 ची व्हॅल्यू 100 झाली की स्विच 1, P1 आणि V1 काय होणार, हो 0 होणार. ऍक्शन विल बी सेपरेटेड बाय अ सेमिकोलन, बरोबर आहे ना. सेमिकोलन ने सेपरेट केलेलं दिसतं. याच्यामध्ये अँड ऑर कन्सेप्ट चालत नाही, फक्त कंडिशन मध्ये अँड वगैरे चालतं, कंडिशन मध्ये अँड लॉजिक वगैरे चालतं. स्विच 1 ची व्हॅल्यू 0 आणि T1 ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर T1 ची व्हॅल्यू -1 केल्या, बरोबर आहे ना. मायनसच्या अलीकडे पलीकडे काय स्पेस आहे. T1 ची व्हॅल्यू जर 0 झाली तर स्विच ऑन पुन्हा केलेला बघायला मिळतोय. हा असा प्रोग्राम तुम्ही काल केला ऑलरेडी, केला नव्हे, तुमचं रिपीट झालंय, सगळं झालंय, बरोबर आहे ना. सो आज मी त्याच्यावरती काम करत नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, बोला युनिशी काय म्हणायचं. आता सांगतो की तुम्हाला काय करायचं. हे समजलं, कालचं केलंय तुम्ही. आता याला नाव काय देणार, हो डिस्क्रिट मध्ये ह्याला V1 नाव दिलं होतं, याला काय देणार, V2 राईट. याला टँकला काय नाव देणार, हो व्हर्टिकल मध्ये T2 राईट. त्यानंतर याला काय देणार, हो V3 सॉरी V3, बरोबर. प्रोग्राम काय करायचा बघा, स्विच ऑन झाला की पंप ऑन झाला पाहिजे, वॉल ऑन झाला पाहिजे, हे फिलिंग चालू झालं पाहिजे, बरोबर. हे 100% फिल झालं की हा वॉल चालू झाला पाहिजे, पंप स्विच आणि हा वॉल काय होणार, बंद होणार. आणि हा चालू झाला की हे फिलिंग होईल आणि सेम टाइमला डिक्रीज होईल, बरोबर आहे ना. ही इन्क्रीमेंट होईल, ही डिक्रीमेंट होईल, सेम टाइमला दिसलं पाहिजे. त्यानंतर हा पूर्ण भरला की हा वॉल बंद होईल, हा चालू होईल, हा चालू झाला की हा काय होईल, डिक्रीमेंट व्हायला चालू होईल. 0 लेवल झाली की हा बंद होणार आणि स्विच ऑटोमॅटिक चालू होणार, पंप चालू झाला पाहिजे, वॉल चालू झाला पाहिजे, प्रोसेस रिपीट झाली. पण हा एक झाला प्लॅटफॉर्म, हा तुम्हाला प्रोग्राम करायचा भाग झाला. माझ्या एंडकडनं मी छोटीशी कन्सेप्ट शिकवते अजून. जसं की बघा, इथे एक मला स्विच ऑन झाला की एक टेक्स्ट जनरेट करायचा आहे. तर टेक्स्ट घेतो, काय काय घेतलं, टी, हा इथं घेतो, काय नाव घेतो याला, हॅशटॅग घेतो फक्त, हॅशटॅग. ओके,
ऑन झाला की 1 दिसलं पाहिजे, ऑफ झालं की 0 दिसलं पाहिजे. बरोबर. सो मी याला डबल क्लिक केलं आणि इथं व्हॅल्यू डिस्प्ले मध्ये आहे ना डिस्क्रीट नावाची प्रॉपर्टी. अनलॉक म्हणजे अनलॉक आहे का आता? डिस्क्रीट देणार. बरोबर आहे ना. काय दिलं याला नाव? स्विच 1. बरोबर आहे ना. SW1. ऑनला मेसेज काय देऊया? 1 आणि ऑफला 0. एंटर एंटर. राईट. हाच हॅशटॅग मी कॉपी करतोय, पेस्ट करतोय. कुठं कुठं करायचं? इथं एक आणि इथं एक करतो. ठीक आहे. तर याला मी व्हॅल्यू डिस्प्ले मध्ये डिस्क्रीट मध्ये जाऊन काय नाव देणार? फक्त P1. एंटर. बस. याला काय देणार? V1. ओके. याला काय आता अनलॉकची व्हॅल्यू येणार. बरोबर आहे ना. सो याला मी कंट्रोल-C करतो, कंट्रोल-V करतो आणि इथं ठेवतो याला. ओके. पण याला व्हॅल्यू काय येईल? व्हॅल्यू डिस्प्ले काय येईल? डिस्क्रीट काढणार आणि अनलॉक देणार. T1 काय देणार? T1. बस. ओके. सो याला आपण इथं टेक्स्ट आणखीन एक जनरेट करूया, लाईक टँक 1 आणि याचा कलर चेंज करतो कारण बॅकग्राऊंड कलर याचा ब्लॅक होता. बरोबर आहे ना. मग ते दिसणार नाही व्यवस्थित. ब्लॅकला ब्लॅक मॅच होणार नाही. म्हणजे याचा कलर काय करतो? रेड ठेवून टाकतो. समजलंय सगळ्यांना? ओके. तर रन टाइमला घेतल्यानंतर बघा हे वर्क कसं होतंय. स्विच ऑन केलाय बघा, ऑन दिसलाय. हा ऑन दिसलाय. राईट. आता बघा हे 0 झालं, हे 0 झालं, हे पण 0 झालंय. आणि टँकची व्हॅल्यू डिक्रीज होताना बघायला मिळाल्या. बरोबर आहे ना. ओके. डन. इथनं पुढचं वर्किंग होत नाही कारण याचा प्रोग्राम केलेला नावं दिली म्हणजे झालं काय? नाही. प्रोग्राम पण लिहिला पाहिजे. ओके. सो प्रोग्राम त्याच्यामध्ये स्क्रिप्ट काय असेल ते लिहून टाका आणि हा टास्क तुमचा पटकन करा. लगेच नवीन एक्झाम्पल तुम्हाला प्रोव्हाइड करतो. हे 2 जर ज्यांचं झालं तर त्यांनी काय करायचं? आणखीन एक टँक वाढवायचा. ओके. आणखीन एक टँक वाढवा. पुढे स्क्रिप्ट चेंज होईल. बरोबर. आणि आणखीन एक वॉल ऍड करा. ओके. आजच्या दिवसात हे दोन्ही टास्क करायचे तुम्हाला. शक्यतो आपल्याला 10 पर्यंत आपल्याकडे वेळ आहे. ओके. ते पटकन बघून घ्या. 10 वाजता आपण थांबणार आहे. तर ते टँकचा जो म्हणजे फिल होताना जो नंबर चेंज होतोय का? त्याला वेगळं काय आणि करावं लागते? हे लावाय रन टाइमला नंबर अॅनालॉग मध्ये. हा ठीक आहे. ओके. ओके. सिद्धार्थ हे कालचं एक्झाम्पल दिलंय बघा या बॅचला. ठीक आहे. तुम्ही पण करणार असेल करू शकताय. ओके.
रॅन्च कुठला काय बघा. बरं काय विजय, आपण आता कंटिन्यू याच बॅचला जॉईन करणार आहात ना? आता राहिलेले एक मला वाटते 15 दिवस आहेत अजून. तो सेशन आपला मोठा रॅन्च कुठला बघ. तुम्ही याच बॅचला जर जॉईन करणार असाल तर संध्याकाळच्या बॅच मधनं मी तुम्हाला लेफ्ट करून घेतोय. ओके. जरा सर सांगताय काय आता तिकडं 2 तारखेला जॉईनिंग आहे माझं. बर 2-3 तारखेला. मग तोपर्यंत झालं तर मग आम्ही हाय त्याच बॅचला जाईन मी. नाही तर मग तिकडचं आता कसं आहे 9 ते 6 टायमिंग आहे ना त्यांचं कंपनीचं. बरोबर. हा जमत सकाळीच जॉईन करेन मी तिकडे मग. ओके, ठीक तिकडे जरी गेलो तरी. आहे. चालेल, काय हरकत नाही. हा हा चालेल चालेल. असू दे आता तात्पुरतं. हा तात्पुरतं असेल ते. हा. नाहीतर मी या बॅच मधून संध्याकाळच्या मी तुम्हाला लेफ्ट करून घेतोय. ओके. हा आणि बरं तुम्ही जेव्हा लागल ए तेव्हा वर्षा सांगायचं. रॅन्च कुठला बघ. ठीक आहे. बरं बरं चालेल ठीक आहे ठीक तेवढंच त्यात राहू देत. आहे. ओके. बरं बरं. हा.
बरोबर आहे ना, ते करायचं महत्वाचं. डिझाईन करण्यात वेळ नका घालवू, साधा रेक्टँगल घ्या, निवांत बाकीचं नंतर करा.